नमस्कार. हा जो साप आहे तो आहे पट्टेरी धूळ नागिन. नावात जरी नागिन असला तरी हा साप संपूर्णपणे बिनविषारी आहे. नागासारखं साम्य करतो, नागासारखा दिसतो, त्यामुळे या सापाला धूळ नागिन असं म्हटलेलं आहे. याला कोणत्याही पद्धतीनं फणा नसतो. याचं जे तोंड आहे ते खूप छोटं असतं, नागासारखा याला फणा नसतो. ह्याच्या ज्या शरीराचा आकार आहे, जो रंग आहे तो राखाडी मातकट कलर असतो, ज्याच्यावरती पांढरे किंवा काळे अशा पद्धतीने ह्या लाईन्स असतात. हा जो साप आहे पूर्णपणे बिनविषारी आहे. हा जर चावला तर फक्त दाहकता जाणवते, तिथे खाज सुटते, परंतु कोणत्याही पद्धतीचं विष नसतं. परंतु हा जो साप आहे हा दुर्मिळ होत चाललेला आहे. हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आढळतो. हा मानवी वस्तीमध्ये आढळतो की ज्या वेळेस बेडूक, उंदीर किंवा पाल, सरडे असे ह्याचं जे खाद्य आहे जर तिथे मिळत असेल तर हा साप तिथे आढळतो. पूर्णपणे बिनविषारी असणारा साप हा नाक समजून मारण्यात येतो. जास्तीत जास्त याची लांबी 3 फुटापर्यंत असते, 3 ते 3.5 फुटापर्यंत असते. त्यामुळे असं जर साप निघाल्यास, आसपास तुमच्या घराच्या आसपास निघाल्यास, तर मंगेश गवळी हे इंदापूरचे सर्पमित्र आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व या सापांना जीवदान देऊ शकता. धन्यवाद.